श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. प्रत्येक स्वामी भक्तांचा अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर असतो आणि प्रत्येक स्वामी भक्तांचा अनुभव हा स्वामींनी दिलेला असल्यामुळे तेवढाच अनमोल देखील असतो. स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. जो स्वामींचा व्हिडिओ आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या भोसरी येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा होता. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं. जिल्हा तालुका? खटाव बोसरे. बरं बरं. खटाव बोसरे इथनं बोलते मी. हां हां हां. बोला ना ताई, काय आले अनुभव? अनुभव सांगते की तुम्हाला लय मोठा अनुभव आहे. हां हां. मी स्वयंपाक करत होती हां आणि तुम्हाला सांगते स्वयंपाक करताना भाजी टाकली. आपलं स्वयंपाक बाकीचा झाला आणि भाजी टाकली गॅसवरती हां आणि गॅस चालूच होता. हां. मग मिस्टर आलं बाहेर आणि मिस्टर म्हटलं चला आपण रानात जाऊ. हां. ते गॅस चालू होता ते मला माहीतच नव्हतं. अरे तर लक्षातच आलं नाही तुमचं? लक्षातच आलं नाही अहो. आणि लादी पुसाय घेतली. लादी पुसून झाल्यानंतर ना तुम्हाला सांगते अर्धा तास गेला ना लादी वगैरे ही पुसायला इकडं तिकडं करायला. हां हां. आणि गॅस चालूच होता. हां आणि रानात जायचं म्हणून काहीतरी असतं डोक्यात त्याच्यामुळं ध्यानातच नाही राहिलं. आणि सगळं खिडक्या बिडक्या दारं सगळं मी पॅक केलं होतं. हां. आणि गॅस घरात चालूच. अरे आणि आम्ही गेलो रानात आणि गुरं बांधायला. गॅसवर काय भाजी टाकली होती का? हो भाजी टाकलेली. मग एवढ्या वेळ भाजी राहिली का? सांगते की तुम्हाला ऐका की. बरं. आणि आम्ही गेलो की अहो असं तुम्हाला सांगते 2 तास झालं आम्ही बाहेर होतो. गॅस घरात चालू. मग ह्या 2 तासात काय व्हायला पाहिजे होतं सांगा बरं. आता कायच राहिलं नसतं ते हो. काहीच नसतं फुल बाटला भरलेला होता. बापरे. आणि जरा मुलांच्या शाळेचं डबं ही असतात ना मिस्टरांचा डबा असतो त्यावेळेला त्यांना सुट्टी होती. हां आता म्हटलं जायला येईल रानात काय एवढं हां उशीर होतो ना मला जरा देव वगैरे पूजाय. तेव्हा देव पण पूजलं नव्हतं. म्हणलं चला हां. लवकर हां मला स्वामींची पूजा करायची. हां. आणि आम्ही गेलो न गुरं बांधली. गुरं बांधल्यानंतर न परत तिथनं आलो न असंच बाहेर काहीतरी करत बसलो. हां. आता पाऊस चालू त्याच्यामुळं असतेच की इकडं तिकडं काहीतरी करत. हां हां. आणि एकदम बेकार वास सगळ्या घरात वास घुमत होता. बापरे. खिडक्या दारं बिरं सगळी बंद होती. अहो ताई तुम्हाला काय सांगू. आणि त्यांनी परत दरवाजा उघडला. 2 तास कंप्लीट. ह्या 2 तासात ना काहीच राहिलं नसतं. आणि तुम्हाला सांगते त्यांनी दरवाजा उघडला पण त्यांना काहीच वास आला नाही. कस काय? काय माहिती काय मला काय कळेनाच झालंय. हां. त्यांना वास आला नाही आणि मलाच वास आला. मी डायरेक्ट घरात आली. मी उंबऱ्यात उभा आहे तोपर्यंत इतका वास ते घेऊ वाटत नव्हता. हां हां. बापरे. त्यांना म्हणलं तुम्हाला वास कसा आला? तर मला म्हणलं कशाचा? अहो गॅस चालू आहे. आणि गॅस म्हणजे जाळ त्याचा पूर्ण इजला होता. हां. जाळ पूर्ण इजला आणि सगळ्यात घरात वास सुटला होता. म्हणजे गॅस म्हणजे मोकळाच गॅस चालू झाला होता. मोकळाच गॅस चालू राहिला होता. आणि भाजी मग कसं काय भाजी पण नाही. भाजी पण करपली नाही.
बापरे. भाजी तर चांगली राहिली. मला स्वामींना निवद दाखवायला लागते ना. हा हा हा. भाजी पण चांगली राहिली अहो. काहीच झालं नाही भाजीला, सगळं घरात वास. मग तुम्ही मला सांगा की स्वामींनी वाचवलं का नाही? हो हो, बघा ना, भाजी म्हणजे नैवेद्याची पण भाजी जाग्यावर ठेवली आणि घरात पण एवढा गॅस असून सुद्धा मिस्टरांना वास आला नाही. वास आला नाही आणि मला वास आला. हा, म्हणजे त्यांच्याच भक्ताला त्यांनी जाणवून दिलं. जाणवून दिलं. माझ्या अंगावर काटा येते. मी म्हणलं काय स्वामी, आज मी काय बघितलं असतं, काय झालं असतं तर तुम्हीच आम्हाला वाचवलं. म्हणलं सगळ्या घरात अहो वास, फुल बाटला भरला होता. बापरे. मग हे कसला अनुभव बघा की स्वामींनीच वाचवलं आणि भाजी पण करपली नाही. आणि चालूमध्ये गॅस बंद झाला होता. बापरे. म्हणजे गॅस तर चालूच, फक्त गेलेला हो, होता. गेलेला होता आणि वास फक्त मलाच आला, त्यांना काहीच नाही. बापरे. आणि तुम्ही त्यांना तर वास आला त्यांना वास आला असता तर त्यांनी गॅस बंद केला असता. हो ना, आणि तुम्ही तर म्हणताय की संपूर्ण घरभर वास येत होता, हो, घरभर वास येत होता. तरी पण त्यांना काय जाणवलं ना. आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि मी इथं उंबरत आले तोपर्यंत मला वास यायला लागला. घरात येऊन बघते तर इतका डेंजर वास येत होता. त्यांना वासच येईना झालाय. म्हणलं अहो गॅस चालूच आहे. मला म्हणलं अगं हे काय आहे? असं मला काय कळेनाच झालं या. गॅस तर चालू, मला तर वास येईना, तुला तर वास आला. हं, हं. भाजी तर करपली नाही. त्यांनी पण भाजी बघितली येऊन बाप. आणि बराबर मापात भाजी शिजली होती. म्हणजे जेवढी पाहिजे तेवढीच. हो, पाहिजे तेवढी. बापरे. मग हे कसला अनुभव बघा ना. बघा स्वामींची लीला काय आहे. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव ऐकावा तेवढा नवलच आहे. हो आणि प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा. आ- अजून 2 अनुभव आहेत तुम्हाला सांगते. हां, हां. मेच्या अमावास्येला हां. मेच्या अमावास्येला घरात फुलपाखरं यायला लागली. हां. अरे वाह! अहो फुलपाखरं म्हणजे त्याला प्रमाणच नाही. इतकी फुलपाखरं यायला लागली ना की हां. जूनच्या अमावास्येपर्यंत फुलपाखरं होती घरात. अरे बापरे! हो. आणि मी बाहेर बसली होती खुर्ची टाकून अंगणामध्ये, गरम होत होतं ना. हं, हं. बाहेर बसली ना, असं माझं लक्ष गेलं वर घराकडं. हां. एवढा मोठा साप होता, माझ्याकडे बघत होता असा जिव्हाळा चाटत. बापरे! घरावर? घरावर. हां, हां. बापरे! जूनच्या अमावास्येला एवढा मोठा साप होता आणि माझ्या भोवताली अशी फुलपाखरं फिरत होती. घरात बी फुलपाखरं, बाहेर बी फुलपाखरं आणि पाल पण मला दिसली. हां, हां, हां. अरे वाह! मग काय हे असेल व? आता फुलपाखराचं येणं म्हणजे साक्षात स्वामींचं घरात असणं. तुम्ही घरात देवघरामध्ये फुलं वगैरे ठेवत होता का ताई? हो, मी फुलं ठेवते, रोज ठेवते फुलं. हां, हां. मग त्याच वेळेस म्हणजे का साप होता म्हणजे काय नक्की स्वामी दर्शन द्यायला आले होते की काय? तीच मला काय कळेना, म्हणजे घरात नव्हता. मी बाहेर बसली होती अंगणात. हां. घरावरती, आपल्या घरावरती. हां, हां, हां. बापरे! घरावरती होता आणि मी बाहेर बसली होती. माझ्याकडे बघून असा जिव्हाळा चाटत होता. हां, हां. पण घरात स्वामींचा वास होता ताई. फुलपाखरू घरात येणं म्हणजे स्वामीच घरात येणं. आणि एक दिवस तर एवढं मोठं फुलपाखरू आलं ना, काय बोलायचं नको. आणि ते माझ्याच भोवतीने फिरायचं, माझ्याच भोवतीने. म्हणजे माझ्या मुलगीच्या आणि माझ्या. आम्ही दोघीजणी पूजा करतो ना स्वामींची, जपमाळ करतो. हां, हां. आमच्या दोघींच्याच फक्त. अरे वाह! मग बघा की काय असेल ते. हां? किती छान. अहो, असं म्हणजे हां. फुलपाखरांचे अनुभव मी खूप ऐकलेत बरं का ताई, की ग्रंथ वाचत असताना स्वामी येतात. म्हणजे ते फुलपाखरू येतं, मंदिरावर किंवा ग्रंथावर बसतं किंवा जिथं स्वामींना आता काय-काय ताई म्हणतात, की त्यांनी असा ग्रंथ वाचायला सुरुवात केली ना, की स्वामींना पाठ ठेवतात किंवा खुर्ची ठेवतात आणि म्हणतात, की "स्वामी तुम्ही याच्यावरती येऊन बसा. मी ग्रंथ वाचते." हां, हां. तर असं म्हणजे अहो, ताईंनी अनुभव शेअर केला, की त्या खुर्चीवरती एक फुलपाखरू येऊन बसलं. म्हणजे असं पण झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते की एकच रंगाचं फुलपाखरू, एकच रंगाची फुलपाखरं होती ती. हां, हां. अरे वाह! चॉकलेटी कलरची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काळ्या रंगाची, एकाच रंगाची फुलपाखरं यायला लागली. अरे वाह! तुम्ही फोटो वगैरे काढलेत का त्यांचे? फोटो मला वाटते असतील, मी तुम्हाला पाठवते. फोटो, व्हिडिओ काय असले तर पाठवा ताई. आणि तुम्हाला एक बघा माझ्या मोबाईलवरती एक अनुभव आलेला आहे कोणाचा तरी. मी हं. तुम्हाला ते पाठवलेलं आहे बघा, स्वामींच्या मागे असं तांदूळ उडतोय. बघा तुम्हाला मी पाठवलेलं आहे ते. बरं, बरं. बघेन की. आणि तुम्हाला सांगते शेजारी काय झालं, हं. शेजारच्या एक जणाने फ्रीज आणला होता. हां. फ्रीज आणलेला तर मी मनातल्या मनात म्हटलं आमचा तर फ्रीज बिघडलाय. आता आपल्याला तर काय फ्रीज कधी भेटतोय काय माहिती. बघा नुसतं सहजवारी मी बोलली. हां, हां.
तर त्यांनी मला बोलावलं. बोलावल्यानंतर पेढा वगैरे दिला. पेढा दिल्यानंतर मी स्वामींना टाकून कधी काय खात नाही. हा हा मग तोच पेढा मी आणून स्वामींच्या पुढे ठेवला. हा आणि सहजवारी फक्त बोलून गेले, स्वामी ही घ्या तुम्हाला पेढा आणि तुम्ही पेढा खावा. अशाच वस्तू आपल्यात फक्त येऊ द्या. म्हणजे मी कधी काय मागतच नाही म्हणा. हा, पण म्हणजे मी असं सहज हा सहज बोलून गेला. सहज बोलून गेली. अहो काय तुम्हाला सांगू, पैशाला पैसा तर लागतच नाही, पण कुठनं कसा काय डिप्पल तसाच सेम काहीच फरक नाही. तसाच माझ्या घरात 8 दिवसात फ्रीज आला. अरे वा. बघा की, तसाच सेम अरे वा. 8च दिवसात फ्रीज आला. तुम्ही सहज बोलून गेला पण स्वामींनी सहज तुमची बोलून सुद्धा गेली मी, सहज बोलून गेली. ती सुद्धा इच्छा पूर्ण केली स्वामी. म्हणजे स्वामी गप्प असतात पण स्वामी परीक्षा घेतात नाही असं नाही. पण हो. स्वामी हात सोडत नाहीत कधी. बरोबर आहे. नाही संकट येऊ द्या, किती बी काय बी होऊ दे, फक्त मी कधीच स्वामींना विसरत नाही, कधीच नाही. असतं जरा इकडं तिकडं होतं हो. हा हा ते तर पण प्रत्येक घरात होतं की. हा, आपण म्हणतो जाऊ दे बाबा एवढं देव पुजतोय कायच होईना झाले या, असं होते तसं होते, कशाला देव पूजायचं येतं. पण माझ्या मनात कधीच काय येत नाही. किती बी भांडण होऊ द्या, किती बी काय बी होऊ द्या, फक्त मी स्वामींना कधी विसरत नाही. हा हा स्वामींकडे मन माझं वळतच. अहो ते एक नातं आहे ना हो ताई. आपल्याला त्यांनी हम्म. निवडलं म्हणजे काहीतरी भागच असेल ना भाग्याचा किंवा पुण्याचा. त्याच्यामुळे त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं ना. हो तर. आणि मागं पण कसं आमच्या मिस्टरांना विश्वास बसला, म्हणजे जमीन नाव झाली होती ना गुरुवारची. हा हा तेव्हा त्यांना विश्वास बसला. रोज सकाळचं उठलं की मोबाईलवरती आपलं तारक मंत्र लावतात, श्री हा हा स्वामी समर्थ लावतात. आमची मुलं पण स्वामींना सगळी मानतात आमच्या घरात. अरे वा बरं झालं ना म्हणजे तुमचं कुटुंबच स्वामीमय झालं ताई. हो स्वामीमय झालं. म्हणलं काय पण असू द्या, माझं स्वामी आज नाही उद्या मला ह्या संकटातनं सगळं बाहेरच काढणार. हो हो ते बरोबर आहे ताई. ते मी त्यांना काढतातच. सांगितलं मी तुम्हाला विसरणार नाही, तुम्ही मला कधी विसरत नाही. पण एवढा मोठा अनुभव आला मला, गॅस घरात चालू असताना फुल बाटला भरलेला, त्यांनी मला कसं वाचवलं बघा की. हो ना हो ना म्हणजे नाहीतर काहीच होऊ दिलं नाही. पूर्ण घरच गेलं असतं अहो. हो 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 किती म्हणजे टाइम लागला असता. आणि ती पण आणखीन वास जायला कुठं जागाच नव्हती, कुठलीच खिडकी चालू नव्हती. दोन्ही पण खिडक्या बंद होत्या, दरवाजा बंद होता. बापरे. आणि भाजी बी करपली नाही. मग हे अनुभव नाही तर काय होत आहे. अनुभवच आहे ताई. हा. अनुभवच मी आहे. ही स्वामींचा चमत्कारच असतो हो ताई. लहान लहान गोष्टीमध्ये ते खूप मोठं संकटातून वाचवून जातात ताई. समजा भाजी जरी करपली असती आणि गॅस कंटिन्यू चालू राहिला असता, तुमचं भाजीचं भांडं पण करपून गेलं असतं आणि घरात पण काहीतरी उद्योग वाढला असता. हो पण तुमचा उद्योग वाढला असता. नैवेद्य पण धूर नाही, काय नाही, काय नाही. नुसता वास, आणि मलाच फक्त एकटीला वास आला. हं, हं. अरे वाह! मग स्वामींची बघा लीलाच की. अशी आहे. वेगवेगळी प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात वेगवेगळा चमत्कार करतात स्वामी. मोठाच अनुभव भेटला. बघा मग आता वाचवलं त्यांनी. म्हणून कधी पण आपण एखाद्या देवाची अशी भक्ती करायची की त्या देवाने नेहमी पाठीशी राहावं आणि आपल्या स्वामींचं तर वाक्यच आहे, "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." हो. त्याच्यामुळे ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामी आलेला त्यांनी कधीच कशालाच घाबरायची गरज नाही. आणि मी काय फक्त त्यांचा रोज अभिषेक करते आणि जपमाळ करते. हां, तेवढंच मी करते. मला टायमिंग भेटलं तर तेवढ्यात मी करतेच. हां, आता एकदा तर महिनाभर तारक मंत्र म्हणत होते. हां. नाही, असतंय जरा इकडं तिकडं होतंय. म्हणजे माझं कसं असती परिस्थिती होती ती, किती बी काय बी होऊ द्या, पण मी त्यांना कधीच सोडत नाही. पण मला त्यांनी कधीच म्हणजे कशातच नाडावलं नाही हां, हां, हां. स्वामींनी. बापरे! खूप छान आहे ताई. मग अहो फोन करीन करीन, सांगू का नको सांगू का नको, म्हटलं अनुभव सांगितलं तर काय व्हायचं नाही ना, असं तसं. हां, हां. असं भीती वाटते ना, ते मग जाऊ दे म्हटलं सांगूया, मनात राहत नाही ना आपल्या काय. हां, हां, हां. म्हटलं सांगून टाकावं. हां, हां. स्वामींची आपल्या लीलाच तशी आहे ताई. हम्म. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाय बघा. बरं, बरं. तो व्हिडिओ कसा आहे बघा, म्हणजे अजून कोणतरी बघा अनुभव शेअर करणारा घेते. त्यात असं आहे की तांदूळ असा उडतोया. हां, हां. मी तुम्हाला पाठवलंय ते. बरं, बरं.
बघा तेवढं. हो हो बघते. आणि फुलपाखराचे ते व्हिडिओ असले तर किंवा फोटो असले तरी पण ते पाठवा. बरं बरं चालतंय. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे. हो श्री स्वामी समर्थ. शेअर करते मी. हो हो. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.